तर आता एक नजर टाकूया सुपरफास्ट 50 बातम्यांवर। निलेश लंके शरद पवार गटात जाण्याच्या चर्चांना जोर। अहमदनगर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून निलेश लंकेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। वसंत मोरे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची शक्यता। दुपारी 4 वाजता वसंत मोरे शरद पवारांना भेटायला जाण्याची शक्यता। नाशिकमध्ये हरिश्चंद्र चव्हाण शरद पवारांच्या भेटीला। हरिश्चंद्र चव्हाण दिंडोरीचे माजी खासदार। राजकारणात काहीही होऊ शकतं, वेळ बघून राजकारणात निर्णय घ्यावे लागतात। जनतेचा कौल पाहून निर्णय घेणार, निलेश लंकेंचं सूचक विधान। अजून काय अधिकृत काय तसं काय माझं कोणाशी बोलणं झालेलं। तुम्हाला मी बऱ्याच वेळा सांगितलं की राजकारण कधी ठरून होत नाही, कधी कधी वेळेनुसार पण काही निर्णय घ्यावा लागतात। निलेश लंकेंना मी पक्षात घेतलं, काहींनी लंकेंच्या डोक्यात खासदारकीची हवा घातली। निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर अजित पवारांची प्रतिक्रिया। भाजप आणि मनसेमध्ये दक्षिण मुंबईच्या जागेवर चर्चा। दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्यास भाजप तयार असल्याची चर्चा। भाजपच्या चिन्हावर मनसेच्या उमेदवाराने लढावं, भाजपचा आग्रह। सूत्रांची माहिती। जागा वाटपाबाबत एकवाक्यता झाली। 80% जागा वाटप पूर्ण। जागा वाटपाबाबत आणखी एक बैठक होणार, अजित पवारांची माहिती। भाजपची भोक पडलेली तीनपाट, आम्हाला शिव्या देतात। उद्धव ठाकरेंची राणे कुटुंबावर जोरदार टीका। विनायक राऊत खासदार झाले नसते तर कोकणात गुंडगिरी वाढली असती, ठाकरेंचा हल्लाबोल। गद्दारी करून भाडोत्री पक्षाने आमचं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। तर अटलजींचा पक्ष खरा होता, आता भाडोत्री जनता पक्ष, ठाकरेंचं वक्तव्य। शिवसेनेचे 3 मंत्री केंद्रात जाण्याची शक्यता। संदीपान भुमरे, तानाजी सावंत, संजय राठोड लोकसभा लढवणार असल्याची सूत्रांची माहिती। शिवतारे अपक्ष लढणार असल्याच्या घोषणेनंतर हालचाली। मुख्यमंत्री शिंदेंचा विजय शिवतारेंना फोन, तर शिवतारे मुंबईत दाखल। वर्षावर आज बैठक। मुख्यमंत्री शिवतारेंशी चर्चा करतील। शिवतारेंची अजितदादांसोबत बैठक घेऊन प्रश्न मिटवतील, दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। भाजपकडून गडचिरोली आणि भंडारा गोंदियाची उमेदवारी जाहीर नाही। गडचिरोलीचे खासदार अशोक नेते दिल्लीत तळ ठोकून। भंडारा गोंदियाचे खासदार सुनील बेंडे यांची धाकधूक वाढली। माझं चिन्ह घड्याळच आहे, लोकसभेत तुम्ही मला साथ द्या, अजित पवारांचं बारामतीकरांना आव्हान। बारामतीत पवार विरुद्ध पवार, पोस्टर वॉर। अजित पवारांच्या शेजारी सुप्रिया सुळेंचं बॅनर झळकलं। अजित पवारांच्या दौऱ्यादरम्यान बारामतीत रंगलं पोस्टर वॉल। लोकसभेच्या जागा वाटपाबाबत उद्या महाविकास आघाडीची अंतिम बैठक। दक्षिण मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये संध्याकाळी 5 वाजता बैठक। पुण्यात आजपासून मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराला सुरुवात। मुरलीधर मोहोळ पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार। मुरलीधर मोहोळ यांनी घेतलं ग्रामदैवत कसबा गणपतीचं दर्शन। नाशिकच्या चांदवडमध्ये राहुल गांधी आणि शरद पवारांमध्ये जागा वाटपावर चर्चा। संजय राऊतही उपस्थित। आज किंवा उद्या लोकसभेची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता। अजित पवारांकडून आचारसंहिता लागण्याचे संकेत। महायुतीत भाजपला आणखी 4 जागा मिळतील। 20 जागा मिळाल्या। 4 जागांची यादी 2 ते 3 दिवसात येऊ शकते, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। शिवसेनेचे यशवंत जाधव लोकसभेची निवडणूक लढण्यास इच्छुक। दक्षिण मुंबईतून नार्वेकरांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच यशवंत जाधव दक्षिण मुंबईचे उमेदवार अशी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल। पद नसतानाही जनतेने दाखवलेल्या प्रेमामुळे कृतज्ञ। उमेदवारी नाकारल्यानंतर जगदीश मुळीक यांची फेसबुक पोस्ट व्हायरल। भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर मुळीक यांची पोस्ट चर्चेत। देवेंद्र फडणवीसांनी
गोपाळ शेट्टींची घरी जाऊन भेट घेतली. गोपाळ शेट्टींचं तिकीट कापल्यानंतर समजूत काढण्यासाठी फडणवीसांकडून गोपाळ शेट्टींची भेट. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिंदे गटाची मोठी ताकद. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ आम्हाला मिळायला हवा, उदय सामंतांचं वक्तव्य. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराबाहेर आशिष शेलार, पियुष गोयल यांच्या स्वागताचे बॅनर झळकले. दक्षिण मुंबईत दोन्ही नेत्यांकडून मोठी बॅनरबाजी. साताऱ्यात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. रात्री उशिरा पदाधिकाऱ्यांसोबत कोर कमिटीची बैठक. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीची एकमुखी मागणी. एका फोनवर माझ्यासाठी पहाटेचा शपथविधी कार्यक्रम होऊ शकतो, पण मी शरद पवारांशी गद्दारी करणार नाही. सांगलीत कार्यकर्त्यांशी बोलताना जयंत पाटलांचं वक्तव्य. 48 मतदारसंघांसाठी मवियाची यादी योग्य वेळी जाहीर होणार, तर मवियात कोणतेही मतभेद नाहीत. संजय राऊतांचं वक्तव्य. भाजपकडून खासदार रामदास तडस यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून अभिनंदन, तर वर्ध्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना सभा घेण्याकरता विनंती करणार. रामदास तडस यांची प्रतिक्रिया. जालना लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा कायम. रावसाहेब दानवेंविरोधात तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरूच.